राज्यामध्ये सर्वाधिक हळदीची लागवड हिंगोली जिल्ह्यामध्ये केली जाते। मान्सून पूर्व पाऊस झालेला आहे, अनेक ठिकाणी हळद लागवडीला सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत हिंगोलीचे कृषी अधीक्षक आणि बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम सर आहेत। सर, जिल्ह्याभरामध्ये हळदीचं व्यवस्थापन किती क्षेत्रावर आहे? हळद लागवड सुरू आहे, काय शेतकऱ्यांना आव्हान असणार आहे? आपल्या राज्याचाच नाही तर देशाचा विचार जर केला तर आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीखालचं क्षेत्र हे सर्वाधिक आहे। मागच्या वर्षामध्ये 32,500 हेक्टरवरती हळद लागवड झालेली होती आणि त्यामध्ये 30% वाढ करून यावर्षी आपण जवळपास 42,000 हेक्टरवरती जिल्ह्यामध्ये लागवड होईल अशा प्रकारे कृषी विभागामार्फत प्रयत्न चालू आहेत। आणि त्याला माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र या ठिकाणच्या शास्त्रज्ञांची आणि त्या संशोधनांची सुद्धा आपल्याला जोड लागत आहे। मागच्या काही कालावधीमध्ये 2-3 वर्षापूर्वी हळदीला दर कमी मिळत होते, त्याचाही परिपाक म्हणून थोडंसं हळदीचं क्षेत्र कमी झालं होतं। परंतु आता मात्र जवळपास 42,000 ते 43,000 हेक्टरपर्यंत हळदीचं क्षेत्र आपल्याकडे जाणार आहे। आता सध्या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 137 मिलीमीटर पूर्व मान्सून पाऊस झालेला आहे आणि या पावसावरती शेतकरी हळदीची लागवड करत आहेत। तर आमचा कृषी विभागाकडून त्यांना सल्ला राहील की ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, म्हणजे त्यांच्या विहिरीला पाणी आलेलं आहे किंवा बोरला पाणी आलेलं आहे, त्यांनी निश्चित हळदीची लागवड करावी। परंतु ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही त्यांनी मात्र थोडंसं थांबलं पाहिजे, कारण जमिनीमध्ये जी उष्णता आहे ती या पावसामुळे अजून थंड झालेली नाही। जमीन थोडीशी थंड झाल्यानंतर या पिकाची लागवड करावी। ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी मात्र आता लागवड करायला काय हरकत नाही। यासोबतच जर आपल्याला पाण्याची व्यवस्था नाही पण लागवड वेळेवर व्हावी असं वाटत असेल तर आमच्या माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्रावरती प्रो ट्रेमध्ये आम्ही रोपाची लागवड केलेली आहे। 2 लाख रोपं आम्ही त्या ठिकाणी तयार केलेली आहेत। ती माफक दरामध्ये शेतकऱ्यांना आम्ही उपलब्ध करून देत आहोत। तर त्या ठिकाणी नोंदणी करून आपण ती रोपं, ज्याच्यामुळे आपल्या मशागतीचा खर्च, त्याचा व्यवस्थापनाचा खर्च आणि लागवडीचा कालावधीसुद्धा कमी होणार आहे, एकंदरीत विचार करून लागवड खर्चसुद्धा कमी होणार आहे। तर आपण रोपांची त्या ठिकाणी मागणी करावी, नोंदणी करावी आणि घेऊन जाऊन त्याची लागवड करावी। सर, हळद लागवड करत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। ते म्हणजे उत्पादन हाती येत असताना वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव, त्यामध्ये होमणी अळी असो किंवा पानं जे ते वाळून जातात, गळ होते। मग त्या दृष्टीनं लागवडीच्या वेळी काय काळजी घ्यायला पाहिजे, खबरदारी घ्यायला पाहिजे असं? हळदीची लागवड करत असताना शेतकऱ्यांनी अशी काळजी घेतली पाहिजे की त्याची कुठलीही हळदीचं बेणं हे बीज प्रक्रिया, ती रासायनिक असेल आणि जैविक असेल, दोन्ही प्रकारची बीज प्रक्रिया केल्याशिवाय लागवड करू नये। आता येत्या काळामध्ये वातावरणानुसार कंदकुज आणि कंदमासी या कीड आणि रोगाचा प्रॉब्लेम हळदीमध्ये येत आहे। तर त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कुठलंही बेणं बीज प्रक्रिया केल्याशिवाय जमिनीमध्ये गेलं नाही पाहिजे, याची कटाक्षाने आपण काळजी घ्यावी। निश्चित। तर हे आहेत राजेंद्र कदम सर। त्यांनी सांगितलं आहे की हळद लागवड करत असताना कटाक्षानं काळजी घेतली पाहिजे आणि हळद संशोधन केंद्राच्या वतीनं 2 लाख रोपट्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि ते शेतकऱ्यांना माफक दरामध्ये सुद्धा उपलब्ध केले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी हळद लागवड सुरुवात करायला हरकत नाही, अशी सुद्धा माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।